तर राम राम मंडळी. बऱ्याच रिक्षा चालकांना शनिवारी आणि रविवारी आपला रिक्षा व्यवसाय कसा करायचा ह्याचा विचार येत असतो. आणि ह्याचा विचार मनामध्ये येत असताना हे रिक्षा ड्रायव्हर जे नवीन आहेत किंवा इतर कोणी असेल ते शेअरिंगने धंदा करतात. शेअरिंगने पण धंदा असा काय वाईट नाही, चांगलाच आहे, पण आपल्या रिक्षाची वाट लागत जाते एवढं होतं. तर शनिवारी आणि रविवारी कशा पद्धतीने आपला व्यवसाय करायचा, म्हणजे जेवढा आपल्या पोटाला लागतो तेवढा कसा करायचा, काय करता ते सगळं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि आपण फेसबुकप्रमाणे इंस्टाग्रामप्रमाणे आता यूट्यूबला पण आता व्हिडिओ अपलोड करत जाणार आहे. कारण की काही लोक इंस्टाग्रामला ॲक्टिव्ह असतात, काही फेसबुकला ॲक्टिव्ह असतात, तर काही यूट्यूबला पण ॲक्टिव्ह असतात. त्याच्यामुळं तर रिक्षा रिलेटेड असतील किंवा अजून कोणत्या व्हिडिओ असतील, पुणे पिंपरी चिंचवड बाहेरचं इकडलं तिकडलं जर कुठल्याही गोष्टीची जर इन्फॉर्मेशन असेल तर ते आपल्या चॅनलवर पेजवर येत राहणार. त्यासाठी आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे ह्याच्यानंतर पण व्हिडिओ जे येणार त्या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येणार. तर शनिवारी आणि रविवारी आता बऱ्याच वेळा काय होतं की रिक्षा चालक हे 8 दिवस रिक्षा व्यवसाय करतात, जास्त तास काम केल्यामुळं कंटाळा येतो आणि शनिवारी किंवा रविवारी ते आराम करायचं ठरवतात. पण शनिवारी आणि रविवारी आराम न करता दुसऱ्या एखाद्या दिवशी उशिरा या, म्हणजे तुमचा रिक्षा व्यवसाय चांगल्या पद्धतीने होईल. त्याचा अर्थ असा नाही की नवीन रिक्षा चालकांनी पण नवीन लोकांनी पण रिक्षा घ्याव्या. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी, त्यांच्याकडे आत्ता रिक्षा आहेत, आलं ना लक्षात. तर पहिला विषय, शनिवारी आणि रविवारी सकाळी लवकर यायचं. लवकर म्हणजे 8ला 9ला रेग्युलरप्रमाणे 8ला 9लाच यायचं. त्याच्यानंतर एक लोकल बुकिंग मारायला चालू करायचं. जर तुम्ही हडपसरला असाल तर फक्त मगरपट्टा आणि सीझन मॉल, ॲमिनोरा मॉल एवढ्या ट्रिपा मारा. 11-12 वाजेपर्यंत नाही म्हणलं तर तुमचे चांगल्या पद्धतीने पैसे होतात, 50च्या 40च्या 60च्या ट्रिपा मारून. सेम रविवारी पण तसंच करायचं. दुपारी जेवण वगैरे करून थोडा आराम करायचा आणि 4च्या नंतर रिक्षा चालू करायची. एक 8 वाजेपर्यंत चालवायची. 8 वाजता थोडा चहा नाश्ता वगैरे करायचा. ते 8 वाजल्यापासून रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत कंटिन्यू रिक्षा चालवायची. चहाला वगैरे पाणी प्यायला ह्या टायमिंगला तुम्ही थांबू शकता, पण 12, 1 वाजेपर्यंत जास्तीत जास्त रिक्षा चालवायची. म्हणजे काय आहे की शनिवार रविवार म्हणलं की लोक सकाळी लवकर येतात, मॉलला वगैरे इकडं तिकडे फिरतात, सकाळी चहाला नाश्त्याला हॉटेलला जेवण करायला बाहेर जातात आणि दुपारी एकदम आराम करतात. त्याच्यामुळे दुपारी काय नसते. आणि संध्याकाळी 4च्या नंतर परत फिरायला जातात, कोणी मॉलला जातं, कोणी जेवण करायला जातं, काही पबला जातात इकडं तिकडं. त्यामुळे रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत चालू असतंय. एवढ्या वेळेत जर तुम्ही व्यवसाय केला तर तुमचा चांगल्या पद्धतीने व्यवसाय होऊ शकतो शनिवारी आणि रविवारी. राहिला विषय सोमवारचा, तर सोमवारी तुम्ही जिथं 8ला 9ला येता तिथं निवांत 3ला 4ला गाडी काढा. त्याच्या आधी थोडा लॉस होऊ द्या. 3 ते रात्री 10-11 वाजेपर्यंत तुमचा दुसरा टायमिंग आहे तोपर्यंत करा आणि घरी जावा. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा मंगळवारपासून जो तुमचा नियमित ठरलेला टाईम आहे सकाळी संध्याकाळी त्या टायमिंगला या. बघा तुमचा रिक्षा व्यवसाय चांगल्या पद्धतीनं कव्हर होईल शनिवारी आणि रविवारी. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडली तर मित्रांनो लाईक करा आणि शेअर पण करा, म्हणजे तुमच्या इतर मित्रपरिवारांना, रिलेटिव्हला या व्हिडिओचा कुठंतरी फायदा होईल. तर चला मग आपण परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये अशा चांगल्या एखाद्या भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.